नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. कालच्या व्लॉगमध्ये तुम्हाला समजलं असेल की आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो होतो. खाली ना माझ्या मैत्रिणी गाठ पडल्या होत्या. त्यांच्यासोबत बोलताना हो म्हणाले की 5-10 मिनिटं त्यांच्याकडेच थांब, तोपर्यंत मी सामान वरती घेऊन जातो. आम्ही मैत्रिणीकडेच थांबलो आणि आयुष आणि हे तेवढे वरती गेले सगळे सामान घेऊन. आणि आम्ही कात्रजमध्ये असतानाच ना ह्यांनी फ्लिपकार्टवरून आपले फुलं वगैरे सगळं सजावटीचं सामान ऑर्डर केलं होतं आणि तेच सामान इथं आलं होतं. आता ह्या सगळ्या व्लॉगचा कॅमेरामन मात्र आपला आयुष आहे बरं का. अधूनमधून कॅमेरावर त्याचं बोट आले तेवढं फक्त इग्नोर करा आणि व्हिडिओ कंटिन्यू. आम्ही थोड्या अंतरावरच होतो तेव्हा त्यांनी ना फ्लिपकार्ट मिनिट्सवरनं काही ऑर्डर केलेली होती. ऑर्डर म्हणजे फुलं आणि दूध ऑर्डर केलं होतं. दूध गावाकडनं आणलं होतं तरी पण त्यांनी ऑर्डर केलं. इथं ना आयुष आणि यांची डेकोरेशन करायची तयारी होती, कारण त्यांना आपल्या लेकीचं वेलकम करायचं होतं. यांना त्यांच्या हाताने लेकीचं वेलकम करायचं होतं म्हणून ही तयारी होती. आता इथं वेलकम करायचं म्हणजे याच्या आधी ना इथं आम्ही तिघच राहायचो. आता आपल्यासोबत राधा पण राहणार आहे. राधाचं वेलकम तर ऑलरेडी आपल्या घरी झालंच होतं, पण या घरी म्हणजे हे घर जरी रेंटचं असलं ना तर इथं आमच्या आठवण येत. आणि यापुढे आता आम्ही चौघं सोबत राहणार आहे इथं. राधा पहिल्यांदाच आपल्या या घरी येणार होती म्हणून ह्यांचं वेलकम करायचं प्लॅन चालू होतं. आणि आयुष यांच्या मदतीला होता. तो छोटू छोट्या हाताने पण ना भरपूर मदत करत होता ह्यांना, कारण वेळ कमी होता. मी तिकडून कॉल करत होते सारखे येऊ का म्हणून. त्यामुळे त्यांनी एक 10 मिनिटात जेवढं होईल ना तेवढं डेकोरेशन केलं. आणि मी जेवढे यांना ओळखते ना असं कधीच त्यांनी नाही का असं फुलं वगैरे आणून कधी तयारी केली नाही. पण आपल्या लेकीसाठी मला जरा त्यांची एक वेगळीच बाजू बघायला भेटली. जेव्हा मी प्रेग्नेंट होते ना तेव्हा सगळेच म्हणायचे, म्हणजे 90% सगळे म्हणायचे की तुला मुलगाच होईल म्हणून. जसं की आपल्या ऑडियन्समधून तुमच्या पण बऱ्याच कमेंट यायच्या किंवा माझे मैत्रिणी वगैरे आहेत तिथं, त्यांना सगळ्यांना वाटायचं की मला मुलगाच होईल. आणि आम्हाला पण वाटायचं की जसं बाकीच्यांच्या बाबतीत होते की म्हणजे नाही का सेकंड चान्स आम्ही घेतला, आम्हाला वाटलं मुलगी होईल पण मुलगाच झाला. आणि असंच आमच्यासोबत होईल असं आम्हाला वाटायचं. म्हणजे ते एकसारखं 90% लोकांनी म्हटल्यामुळे ना ते मनावर बिंपलं होतं. आणि जेव्हा अचानक हॉस्पिटलमध्ये कळलं की आम्हाला मुलगी झाली तेव्हा त्यांची रिएक्शन म्हणजे माझे पप्पा मला सांगायचे, त्यांना एवढा आनंद झाला की त्यांच्या डोळ्यातनं अश्रू येत होते. आणि सासरवाडीचे सगळे समोर असल्यामुळे ते त्यांना बाहेर पण काढता येत नव्हतं आणि त्यांचे ते अश्रू आत पण दाबता येत नव्हते. असं झालं होतं त्यांना, म्हणजे एवढा आनंद झाला होता त्यांना. आणि इथं वेलकम करायचं दुसरं एक कारण की त्यांना त्यांच्या हातानं त्यांच्या लेकीचं वेलकम तर करायचंच होतं. पण सोबत ना राधा आता आमच्या आयुष्यात आली ना तर आमच्या आयुष्याचा पण नवीन अध्याय चालू होणार आहे. मुलगी झाल्यानंतर बापाच्या भावना काय असतात हे शब्दात सांगणं कठीणच आहे. आणि तिला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं ना तेव्हा डोळ्यात अश्रू होते आणि मनात स्वप्न पण होती आणि एक जबाबदारी पण होती खूप मोठी. यांच्याकडे बघितल्यानंतर ना मला तर असं वाटतंय जेव्हा मुलगी होते ना तेव्हा बाप अजून प्रेमाचा नवीन अर्थ शिकत असतो, अजून हळवा होत असतो आणि तेवढाच खंबीर पण होत असतो. तर राधा अजून आपली 2 महिन्याची आहे तोपर्यंत राधाची पॉवर मला कळली, कारण एक अख्खा व्यक्तीच बदलताना मी पाहिले आणि यांची ही बाजू मी कधीच पाहिली नव्हती याआधी. आणि त्यांचं सगळं आवरून झाल्यानंतर मला त्यांनी कॉल केला. तोपर्यंत मैत्रिणीकडे आम्ही चहा घेतला होता आणि फ्रेश पण झालो होतो आणि गरम होत होतं त्यामुळे राधा थोडीशी रडत होती. आधी त्यांनी आमचं औक्षण केलं, म्हणजे राधाचं औक्षण केलं, त्याच्यानंतर माप ओलांडलं आणि मग आम्ही घरामध्ये आलो. घरामध्ये आले की राधा मात्र आपली शांत झाली एकदम. आणि आल्या आल्या सगळ्यात आधी आम्ही देवाच्या पाया पडलो. तिथे देवपूजा केलेली नव्हती तरी पण आम्ही देवाच्या पाया पडलो.
आता देवाच्या पाया पडून झाल्यानंतर मग तर राधाला खेळत बसलो होतो इथं आम्ही. आणि आयुष ना राधाला सांगत होता, राधा आपली इथं रूम आहे, इकडे गॅलरी आहे, इकडे किचन आहे, जसं राधा पहिल्यांदा आपल्या घरी आली. आणि सगळ्यात मग अजून एक व्यक्ती बदलला आहे, म्हणजे तो म्हणजे पण आयुष एवढा मॅच्युअर झाला जेव्हापासून राधा आली. ज्या गोष्टीला तो पहिला हट्ट करायचा ना, आता तो स्वतः करायचा प्रयत्न करतो. आता मी दादा झालाय म्हणतो. आधी मला वाटायचं आयुष ऍक्सेप्ट करेल नाही करेल असं वाटायचं, पण तो खूप प्रेम करतो तिच्यावरती आणि खूप सांभाळून घेतो. कधी बघत तो एवढा मॅच्युअर झाला कळलंच नाही. आता इथं बसल्यानंतर ना थोडा वेळ आम्ही आराम केला. राधा ना गाडीमध्ये बसल्यापासून माझ्याजवळच होती, त्यामुळे ना तिला पण असं मोकळ्याने थोडं झोपायला येईल म्हणून तिला आधी झोपवलं. मग आम्ही छान फ्रेश झालो, थोड्या वेळ बसलो निवांत. आयुषला इथं राधाला आपल्या मांडीवर घ्यायचं होतं, घ्यायला येत नाही तरी पण त्याला सारखं म्हणत असतं, मग माझ्या मांडीवर द्या बाळाला, माझ्या मांडीवर द्या. असं मी एका साईडला धरलं होतं आणि त्याच्या मांडीवरती दिलं होतं. आणि थोड्या वेळ गेल्यानंतर मात्र हे आणि आयुष दोघं बाळाचा पाळणा जोडायला लागले, कारण राधाला पाळण्याची सवय नाही. तर मांडीवर घेतलं ना पण मांडी हलवत राहायला लागतं आपल्याला. आल्या सगळं आधी आवरून घेतलं, जे फुलांच्या पाकळ्या वगैरे होतं ना ते स्वच्छ करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग हे दोघं पाळणा जोडायला लागले. दुसरं म्हणजे मावशीचा फोन आला होता, जी माझी पुण्यातच मावशी आहे. तर मावशी येणार होती, अधिक महिना संपणार होता, म्हणजे शेवटचा दिवस असल्यामुळे मावशी पण येणार होती संध्याकाळच्या वेळेलाच थोड्या वेळात. आणि मावशी आल्यानंतरचा तो व्हिडिओ पण मी तुम्हाला 1-2 दिवसात शेअर करीनच. बरं, जेव्हा मुलगी आपल्या घरी येते तेव्हा किती बदल होतात बापामध्ये, हे तुम्ही जवळनं पाहिलंय का? आणि पाहिलं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, कारण तुमच्या सगळ्या कमेंट मी वाचत असते, त्याला रिप्लाय पण करत असते. त्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरू नका. राधाचा पाळणा तर इथून जोडून झालाय. तुमच्या बऱ्याच कमेंट आलते की राधाचा पाळणा छान आहे, तर पंढरपूरमधून हा पाळणा घेतला होता, राधा आयुषसाठी घेतलेला होता हा. त्यावेळेस दुकानात आपल्याला 3500 रुपयाला बसला होता हा पाळणा. बाकी मग आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.